ए बावड्या, कोण आपण? आपण कोण? मी या घराचा मालक. मी तात्या, भाऊचा बाप. नमस्कार. आता कसं आहे भाऊचं? ताप चढलाय पुन्हा. चढला? असं कसं चढला? भाऊ, ए भाऊया, भाऊ, भाऊ, ए भाऊ, अरे काय रे अवस्था झाली तुझी? आता कसा आहे ताप तुझा? उतरत नाहीये. असं कसं उतरत नाहीये? काय ओळखलं की नाही? की विसरला सासरे बुवाना? मी भाऊचा बाप तात्या. भाऊ, ए भाऊ, हा कशाला आलाय? राधकाचा सासरा येतानाच पिऊन आलाय. पट्टीचा पिणारा. बायकांचा छंद, सुनेवरची याची नजर सुद्धा धड नाही. अरे भाऊराव, काय अवस्था करून टाकली रे तुझी या लोकांनी. अरे लाजा वाटायला पाहिजे तुम्हा लोकांना. साधं एका ओळीचं पत्र नाही टाकतायत बापाला. बाहेरून कळतं मला, दुसऱ्याकडून कळतं, पण सुनबाई नाही सांगू शकत. ही काय रीत झाली का? हेच शिकवलं का तुझ्या त्या मामा मामींनी? पोर झाल्याचं सुद्धा बाहेरून कळतं मला. हळू काय हळू? एवढं कळतं मला, तू शिकवायची गरज नाहीये. हळू म्हणे. नवऱ्याला सांभाळायची अक्कल नाही. एवढा एवढा ताप चढलाच कसा म्हणतो मी? मला अक्कल शिकवतोय. हळू. नवऱ्याला सांभाळायची अक्कल नाही. 8-10 दिवस झाले पोर तापानं फणफणत आहे माझं, पण बापाला या साधं एक कारण नाही. अरे लाजा वाटायला पाहिजे तुम्हा लोकांना. बाप मेला की काय त्याचा? की बाहेरचे जास्त जवळचे झाले? हे बघा, यात त्यांचा दोष नाहीये. त्यांचा दोष नाही म्हणजे कोणाचा? राधाक्कांचा. राधाक्कांचा दोष नाही. कसा? त्या तुम्हाला कळवणारच होत्या, पण मी म्हटलं मुदतीचा ताप आहे, उतरेल लवकर. मुदतीचा ताप आहे मग कधी कळवणार होतात? मुदत संपल्यावरती का जीव गेल्यावर? मुदतीचा ताप आहे. नाही, हे बघा, डॉक्टरच म्हणाले तसं की मुदतीचा ताप आहे. आणि शिवाय आम्ही लोक होतोच, म्हटलं तुम्हाला त्रास कशाला? बापाला त्रास असतो हो पोराच्या दुखण्याचा. पोरबाळा आहेत ना? नाहीत. मग तुम्हाला काय डोंबल कळणार बापाचं दुःख काय असतं ते? एकुलता एक पोर माझा नातू झाला तरी कळवलं नाही. म्हणे आम्ही होतो मदतीला. तुम्ही कोण? मगाशी सांगितलं मी तुम्हाला, मी मालक आहे या घराचा. अच्छा अच्छा, म्हणजे ते बॅरिस्टर. हो. विलायतच हेच शिकवतात वाटतं. प्रसंगाला बाप आणि घरमालक सारखेच होय. सांगून ठेवतो, मला हे असलं सगळं खपायचं नाही. अजिबात चालायचं नाही. माझ्या घरामध्ये मला कोणाचीही लुडबुड नकोय. ज्यानं त्यानं आपापल्या पायरीनं राहावं. आणि कोण मध्ये आलाच ना तर घेतोच मांडावर. श्रीनिवासरावांच्या पोरांना कळवलं म्हणून पोचू शकलो वेळेवरती. अरे यांचा भाऊ पळाला तर यांनी शोधावं त्याला फिरत. माझ्या पोरांना कशाला भटकायचं पावसामध्ये? माझं पोर बिचार फसवलं तुम्ही त्याला. फसवलं. बरं झालं वेळेवरती पोहोचलो. नाही तर झालं असतं उशीर. आधीच उरकलं असतं सगळं. जसं लग्न घाई घाईत उरकलं ना तसं. सांगून ठेवतो, मला हे चालायचं नाही. कोणाची लुडबुड खपून घेणार नाही मी या घरात. बापाला कळवायचं नाही म्हणजे काय? बाप आहे मी त्याचा. एकुलता एक पोर आहे माझं. मला नको होती ती पीडा आली हो मावशी. आता माझी धडगत नाही. अहो उठा ना.
भावड्या, हे काय केलंस रे भावड्या? तुम्ही शेवटी दगाबाज निघालात, मला सोडून गेलात. आप्पा गेले, आई गेली, ग्लोरिया गेली, दमयंती गेली, बाळाही गेला. नाना नाना नुसतं हसून नसल्यासारखं. अरे हा काय खेळ चाललाय माझ्याशी? का माझ्याशीच का? Give me justice. Give me justice. ज्या माणसाला जीव लावावा तो माणूस माझ्याकडे का पाठ फिरवतो? गौरव, माझ्या रक्ताच्या खऱ्या भावाला शोधायला तुम्ही जीवाचं रान का करावं? त्या क्रूर पावसानं तुमच्यासारख्या निष्पाप माणसाचा का जीव घ्यावा? तुम्ही माझे खरे पाठचे भाऊ होतात. मी तुमच्यापाशी माझं मन मोकळं करायचो. मी तुम्हाला वाटेल ते बोलायचो. शेंडी काढा, मिशा काढा, केस वाढवा, भांग पाडा. तुम्हाला खूप छळलं का हो भाऊराव? तुम्ही मला कंटाळलात का? भाऊराव, तुमच्यामुळे या वाड्यात राधाक्का आली, बाबू आला. तुम्ही हिरवा दाखवून का फसवलात? आणि आता राधाक्काचा आक्रोश ऐकण्यासाठी आम्हाला मागे ठेवून तुम्ही कुठे निघून गेलात? No, I can't stand this. मला यातनं उठणं शक्य होणार नाही. राघो, राघो, हे बघ, मला आता उठवणार नाही. मी स्मशानात येऊ शकणार नाही. तू तिकडे जा, सगळी व्यवस्था बघ, काही कमी पडता कामा नाही. चल जा जा. राधाक्का खूप रडतीये का रे? अजून बैसूच पाहिजे. अहो, मला काही दिसत नाही आहे रे.
त्रास कोणाला? तुझा व्यवस्था त्याला कोणी थांबवत का नाहीये, बोलत का नाहीये धक्का? अरे बेसुद्धा पडले पोरगी, तू खाली उतर आधी रे दत्तू, राघू, अरे कोणीतरी या रे. तात्या, तात्या दार उघडा, दार उघडा, तात्या दार उघडा. भयानक परिणाम होते तुम्हाला सांगून ठेवतोय. त्याचा कशा केसाला हात लावायचा तुम्हाला काही अधिकार नाहीये. दार उघडा. तात्या मेल्या वाटोळ होईल रे तुझं. राघव, पहाड घेऊन ये, फोडून टाका ते दार. दार उघड, दार उघड तू, दार उघड. त्याची हिंमत कशी झाली ना धक्काला हात लावायची. राहू काय म्हणतो तुला? पंपू शेठ म्हणतो ना. चला पंपू शेठ, बग्गी तयार आहे, घोडागाडी तयार. नाही चला 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 जाऊया आपण. चल रे बाबा, घोडागाडीतून टॉक 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 करत जायचं ना आपण. थांबा, कुठे घेऊन चाललात का नातवाला? अहो त्याची बग्गीतून फिरायला जायची ही वेळ आहे म्हणून रडतोय तो. रडू दे, ठेवा त्याला इकडे. कोणी कुठे हिंडायला फिरायला घेऊन त्याची गरज नाहीये. त्याचा आजा समर्थ आहे. ठेवा म्हणतो ना, द्या इकडे. तुम्ही जा मावशीबाई, अपमान करून घ्यायचा नसेल तर परत या घरात पाऊल सुद्धा ठेवू नका. रडू दे बाबूला. लाड करून घ्यायचे त्याचे दिवस संपलेत आता. या घरात सज्जनांना प्रवेश नाहीये मावशीबाई आता. काय श्रीराम श्रीराम. हे गोसावड्या, चल निघ इकडे ना. तुला भिक्षा घालायला आमच्या घरातलं धनधान्य उतून चाललेलं. चल निघ म्हणतो ना. राधी, बाबा आत या. तुम्ही कोण? मी राधीचा पिता. अहो मग बाप म्हणा की सरळ. स्वतःला काय जनक बिनक समजतात की काय? पिता, मी भाऊचा बाप. तुमची जानकी आत आहे. या या. नाही काय, तुमच्या या कपड्यांवरून मला वाटलं कोणीतरी भिक्षेकरीच आलाय म्हणून. भिक्षेकरीच वाटला ना, कुणी छंदी बंदी नाही वाटला ना. पोरी, काय झाले? इकडे इकडे इकडे. आजा बोलतोय. आजा आजा आजा, मी तुझा आजा. ये ये ये. दे 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 मला, दे मला, दे मला. आला 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 आला. तात्या, हे शोभलं नाही तुम्हाला. हे बरं नव्हे.
एवढी घाई करायची गरज नव्हती. पोरगी बेशुद्ध होती माझी, तरी सुद्धा तुम्ही. पोरीच्या डोक्यावरती अक्षता टाकायला फिरकला नाहीत. लग्न ते मामाच्या जीवावरती सोडून स्वतः 12 गावचं पाणी ढोसत किंडत राहिलाय. आणि आता फार पुलका आलाय होय पोरीचा. अरे माझा तरणा ताठा पोरगा गेला, इकडे मी दुःखात आहे. आणि तुमच्या पोरीचे केस काय ते भादरले तर वरती गळा काढता. लक्षात ठेवा, तुमच्या पोरीला तुम्ही सून म्हणून माझ्या घरात पाठवली आहे, तेव्हा तिचं काय करायचं ते मी ठरवीन. गेल्याकडे किती दिवस झाले हा ऐसा इथे एकटाच बसून चहा घेतो. भाऊरावांच्या बरोबर गप्पा मारत राधाक्काच्या हातचा चहा घेण्याची मजा ती और होती. बाहेर बाग तीच फुलली आहे, पण राधाक्काला फुलं देऊ शकत नाही. भाऊरावांची ओसरी तीच आहे, पण भाऊराव नाहीये. बाहेर बग्गी उभी आहे, पण बाबूला फिरायला नेऊ शकत नाही. पुरे झालं तुझं जुने दिवस उगाळत बसणं. किती दिवस असा हात सोडत बसणार आहेस? त्या दारुड्यानं भांडी कुंडी पोत्यात भरली बघ. उद्या पहाटे 4 वाजता बैलगाडी बोलवली आहे, राघू सांगत होता. उद्या पहाटे राधाक्का आणि बाबूला घेऊन जाणार? हो, दुपारभर ओसरीवर घोरत पडला होता. गुत्त्यात बाबू, बाबूल्या, लग्नावेळी अंगावर घातलेले दागिने कुठे आहेत? बोलता येत नाही का? काय विचारतोय? तात्याला घराबाहेर पडताना बघितलं आणि राहुलला म्हटलं, चल बाबा राधाक्काला शेवटचं भेटून येऊया. मावशी, मावशी मला वाचवा हो. ते लांडग्याच्या तावडीत द्यायचं होतं तर कशाला जीव लावलात तुम्ही लोकांनी? कळवळते रे, काय करावं या पोरीसाठी. आण बाबूला आण इकडे. तो कर्दन काळ आत्ता परतेल, उगीच नसते भांडणं नकोत. चल तूही चल घरी. तो राक्षस आता भेलकांडत परतेल घरी. तो बहुधा येणार नाही. कशावर ना? तो येणार नाही. मी सांगतो ना, येणार नाही तो.